या परिस्थितीत सर्वात महत्वाचा जो प्रश्न मला विचारला जातोय तो प्रश्न हा आहे की सर 15 दिवसामध्ये इतिहास आणि भूगोलाचा अभ्यास कसा करायचा. सो हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण गाईडलाईन्स देईल आणि कसा अभ्यास करायचा, तुमचा स्ट्रेस, तुमचा पॅटर्न अभ्यासाचा कसा असावा. बिकॉज जेव्हाही आपण इतिहासात जातो 1857च्या काळामध्ये किंवा 1900 मध्ये किंवा आपण जातो युरोपमध्ये किंवा आपण जातो अशा ठिकाणी इतिहासामध्ये की जे ऐकून बऱ्याच विद्यार्थ्यांना झोप येते. सो या गोष्टींवरचं सोल्युशन घेऊन मी आज आलोय आणि याच्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट टिप जे तुम्हाला शेवटच्या परीक्षेच्या काळामध्ये खरी इम्पॉर्टंट आणि ऑथेंटिक ठरणार आहे त्याच टिप्स आज मी तुम्हाला देतोय. सो सुरू करूया व्हिडिओला. याच्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली जी टिप आहे ती आहे अंडरस्टँड द स्टोरी नॉट जस्ट फॅक्ट्स. म्हणजे काय मास्तर, आपल्याला स्टोरी समजून घ्यायची आहे. एक्झॅक्टली जसं पहिला चॅप्टर आहे आपला. पहिला चॅप्टर कोणता आहे? इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा चॅप्टर का दिलाय? एवढं कठीण नाव, काही समजत नाही आतमधलं. सो लक्षात घ्या, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा म्हणजे काय? पाश्चात्य म्हणजे आपल्या पश्चिमेकडचे देश, ज्याच्यामध्ये ब्रिटन जे काय आहे ते फ्रान्स, हे सगळे देश येतात. आता फ्रान्स वगैरे हे देश तिकडले आहे, पाश्चात्य देश आहेत. पण या देशांमध्ये आपण जर पाहिलं तर इतिहास लिहायला सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा झाली आणि ज्या ठिकाणी इतिहास लिहायला सुरुवात पहिले झाली ते होते हे पाश्चात्य देश. मग त्यांच्याकडे खूप सारे विचारवंत होते. कार्ल मार्क्स होता, फ्रेडरिक हेगल होता, त्यानंतर आपल्याला त्याच्यात मायकल फुको दिसतो. असे वेगवेगळे लोक तिथं दिसतात आणि त्याच्यात व्हॉल्टेअर सगळ्यात महत्वाचा माणूस आहे. आता ह्या सर्व लोकांनी जो काही इतिहास लिहिला किंवा लिहिण्याची पद्धत सांगितली त्याच पद्धतीला आपण इतिहास लेखन पद्धती म्हणतो आणि हे पाश्चिमात्य लोकांनी दिली आहे. सो याला आपण पाश्चात्य परंपरा या नावाने ओळखतो. आता याच्यामध्ये आपल्याला स्टोरी समजली, फॅक्ट समजून घ्यायची. हिस्ट्री एक स्टोरी आहे इव्हेंटची. कोणत्याही इव्हेंटची, कोणत्याही घटनेची माहिती आपल्याला कशात देते? इतिहासात दिली जाते. दुसरा चॅप्टर भारतीय परंपरेवर आहे, तर भारतातल्या लोकांनी कसा युरोपियनांनी चुकीचा लिहिलेला इतिहास सुधारला हे दिलेलं आहे. सो स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळ्या गोष्टी स्टोरी सारख्या समजून घ्यायच्या. नंतर IMP क्वेश्चन्स साठी उद्या तुम्हाला सुवर्ण संधी आहे. उद्या लाईव्ह लेक्चर मध्ये आपण इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या तीनही विषयांचे ऑल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन येतोय. सोबतच मेक टाइमलाइन्स ऑफ एव्हरी चॅप्टर. प्रत्येक चॅप्टरची टाइमलाईन बनवा. जसं तुम्हाला आता इयर जरा जास्त नाहीयेत, पण तरी तुम्ही एक काम करू शकता. जे महत्वाचं काम तुमच्यासाठी मी देतोय की तुम्ही कोणत्या चॅप्टरची सुरुवात कुठून झाली, मग त्या चॅप्टरमध्ये पहिला इम्पॉर्टंट पॉइंट कोणता आला, दुसरा कोणता आला, तिसरा कोणता आला, असं 1, 2, 3, 4 पूर्ण चॅप्टरची टाइमलाईन बनवा. आणि टाइमलाईन बनवली तर त्याचं एक बुक करा चांगलं, एक छोटीशी डायरी पण करू शकता. तेवढंच वाचून जा. उद्या जे IMP क्वेश्चन मी सांगेल टाइमलाईन वाईज सांगेल आणि ते जर क्वेश्चन तुम्ही केले तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. त्यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे कनेक्ट इव्हेंट विथ कॉजेस अँड इफेक्ट्स अँड ऑलवेज आस्क. हे असंच का झालं? ॲनल्स प्रणालीच का आली होती? स्त्रीवादी इतिहास लेखन कशाला म्हणतात? स्त्रीवादी इतिहास लेखनाची सुरुवात कोणी केली? सीमा द बोआ कोण होत्या? तर या क्वेश्चन्स पासून क्वेश्चन्स तयार होतात आणि एकेका क्वेश्चन पासून एक सेंटेन्स तयार होतं आणि सेंटेन्स जर आपल्याला तयार करता आले तर आपलं उत्तर मोठं होतं आणि आपल्याला मार्क्स मिळतात. सो एवढं सोपं आहे. आता बघा, यूज मॅप बेस्ड लर्निंग. नकाशांवरती आधारित आपल्याला भूगोलामध्ये अभ्यास करायचा आहे. भूगोलामध्ये ब्राझील आणि भारताचे नकाशे आपल्याला आहेत आणि यामध्ये सगळे नकाशे जे मग कोणत्याही टॉपिकशी रिलेटेड असो ते सगळे नकाशे आपल्याला प्रॉपरली इथं करायचे आहेत. आता याच्यामध्ये मार्क इम्पॉर्टंट प्लेसेस ऑन मॅप, बॅटल, किंगडम, ट्रेड रूट जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तर यांच्यासारखं नाहीये. आपल्याला ब्राझीलची राजधानी कुठे आहे, अमेझॉन नदी कुठे आहे, भारतात नवी दिल्ली कुठे आहे, भारतातलं सगळ्यात दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं आहे, त्यानंतर अति दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि तेव्हा जर आपण या गोष्टी केल्या, चांगल्या मार्किंग्स केल्या, तर तुमचे मार्क कुठंच जाणार नाही. त्यानंतर आहे क्रिएट शॉर्ट नोट्स इन युअर ओन वर्ड्स. ओके, तुम्हाला तुमच्या मूळ शब्दांमध्ये, तुमच्या शब्दामध्ये शॉर्ट नोट्स बनवता आल्या पाहिजे. शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या हा एक क्वेश्चन आहे. तर नोट्स बनवण्यासाठी सिंपली तुम्ही बुलेट पॉइंटचा यूज करू शकता, IMP क्वेश्चन्स ऍड करू शकता.
त्याचे थोडक्यात छोटे छोटे आन्सर्स लिहू शकता. अँड बाय दॅट स्टेप्स तुम्ही 5 ते 6 ओळीमध्ये खूप सुंदर प्रत्येक टॉपिकवर थोडं थोडं तरी लिहू शकता. आणि हे बुलेट पॉइंट्सच तुम्हाला याच्यात कामात पडतील. नेक्स्ट जो पार्ट आहे याच्यामध्ये यूज चार्ट, माइंड मॅप अँड फ्लो डायग्राम्स. याच्यामध्ये तुम्ही चार्टचा यूज करू शकता, याच्यामध्ये तुम्ही माइंड मॅपचा यूज करू शकता, तुम्ही फ्लो चार्टचा पण वापर करू शकता. सो ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. ते पॅराग्राफ्स मध्ये कन्वर्ट करणं, डायग्राम्स बनवणं, त्याला रिमेंबर करणं, लक्षात ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतरचा जो मुख्य भाग आपल्याला इथं दिसतो तो आहे रिवाइज एव्हरी चॅप्टर ऍटलीस्ट 3 टाइम्स. कोणताही जो चॅप्टर आहे पहिला त्याला समजून घ्या, अंडरस्टँड इट. दुसरं त्याची मेमरी तुमच्याकडे असली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे लॉंग टर्म रिटेन्शन. 15 डेज स्ट्रॅटेजीज मध्ये IMP क्वेश्चन हे तर मी तुम्हाला देणारच, बट स्ट्रॅटेजीचं इम्प्लिमेंटेशन करायचं कसं हे या व्हिडिओमध्ये मी सांगतोय. आणि हे गोष्ट जर तुम्ही समजून घेतली तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढे काही कॉन्सेप्ट किंवा IMP क्वेश्चन्स मिळतील तेवढे तुम्ही केले तर तुमचं होऊन जाणार. दॅट्स इट. आणि एक याच्यामध्ये लक्षात घ्या की प्रॅक्टिस प्रिव्हियस बोर्ड क्वेश्चन्स, PYQ म्हणजेच मागील प्रश्नपत्रिकांचा जो अभ्यास आहे तो तुम्ही केला तर तुमचे क्वेश्चन्स रिपीट कोणकोणते होतात, ते पुन्हा रिपीट होतात का खरंच, हा एक डाऊट असतो काही लोकांच्या ह्याच्यात की एक मागच्या वर्षी विचारले या वर्षी विचारतील का. विचारतात, प्रश्नाचं स्वरूप बदलूनही विचारतात. त्यामुळे हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही केले पाहिजे. सोबतच आन्सर प्रेझेंटेशन स्किल समजून घ्या. हेडिंग, सब हेडिंग, अंडरलाइनिंग, टाइमलाईन, मॅप, चांगलं प्रेझेंटेशन, तर हायर मार्क्स तुम्हाला भेटतीलच, जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला भेटतीलच. प्रेझेंटेशन चांगलं ठेवा, पॉइंटचा यूज करा. प्रत्येक ठिकाणी आपल्याला जिथं इम्पॉर्टंट वाचतं तिथं पेन्सिलनं अंडरलाईन करू शकता. आणि या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुमचा जो रस्ता आहे तो सोपा होईल. टीच समवन ऑर एक्सप्लेन टू युअर सेल्फ. कधी कधी काय होतं की एखादी गोष्ट तुम्हाला समजली नसेल आणि किंवा समजली असेलही तर ते जर तुम्ही तुमच्या आईला, तुमच्या पप्पाला असं गोष्ट सांगतो म्हणून सांगितली तर काय होईल, त्यांनाही चांगलं वाटेल की आपल्यासोबत अभ्यासाबद्दल कोणी बोलतंय. आणि त्यांना जर समजून सांगाल तर तुमचं अजून जास्त लक्षात राहील. तर एक्सप्लेन इट टू समवन हे जर तुम्ही केलं, ह्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या, तुम्हाला बोरिंग हा इतिहास विषय, भूगोल विषय खूप जास्त मजेदार वाटणार आहे. आणि हा मजेदार बनवण्यासाठीच उद्याचं सेशन आपण प्लॅन केलेलं आहे. सो लेट्स मीट इन दॅट सेशन. बाकी तुम्हाला ऑल द बेस्ट. ठीक आहे, जास्त परीक्षेचं टेन्शन घ्यायचं नाही. परीक्षा ही तुमचीच आहे आणि तुम्ही याच्यामध्ये चांगला स्कोर करणारच आहात. ठीक आहे. आणि एक लिंक याच्यामध्ये खाली दिलेली डिस्क्रिप्शन मध्ये ऑफलाईन बॅचेस साठी, तर ते ऑफलाईन बॅचची लिंक तुम्ही चेकआउट करा. ओके, सो थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.